तर पावसानं महाराष्ट्रामध्ये अगदी हाहाकार माजवलाय आणि महाराष्ट्राचा आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या काही भागांसाठी दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला असतो। वर्षानुवर्ष दुष्काळाचा सामना करणाऱ्या या काही भागांमध्ये यंदा मात्र मान्सून पूर्व पावसानं हाहाकार माजवलाय। बारमाही कोरडा असलेल्या नद्यांना सुद्धा पूर आलाय। सोलापूरमधील दुष्काळग्रस्त बार्शी तालुक्याला पावसानं झोडपलंय। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पाऊस पडतोय, त्यामुळे पिकांचं नुकसान झालंय। तर साताऱ्यातील माण या दुष्काळी तालुक्यात पावसामुळे नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत। अनेक गावांचा संपर्क तुटलाय, तर दुसरीकडे नगरमधल्या पाथर्डी तालुक्यातही ढगफुटी सदृश पाऊस पडला। या दुष्काळी भागात पावसानं अक्षरशः दाणात दाण उडवली आहे। त्यामुळे निसर्गाचं हे बदललेलं रूप किंवा बदलतं रूप सर्वांनाच कोड्यात टाकणार आहे। अतिवृष्टी झाल्यासारखा पाऊस झाला, कारण की एकदम ढगाळ फुटल्यासारखं झालं। कारण की काहीचे क्षेत्र पूल राहायला जायला रस्ता नाही राहिले, इतके भयानक कार्यक्रम झाला की सांड्यातून पण पाणी माय नाही। काल दोन्ही पुलावरून पाणी चांगलं 1-2 फूट होतं जवळजवळ। आणि इथं तर पूल आता काही लोकसभा भागातून आणि सगळे मिळून 1,38,000 रुपये ग्रामपंचायतमधून दिलेला असून पूल तयार करून सगळा वाहून गेला।